आता पण मला इतके वर्षानंतर मला सोडलेला आहे रोडवरती, आणि आज ह्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते रोज माझी आईच्या आणि माझी मुलीच्या विनयभंग करत आहे. आज दररोज आम्हाला घाण घाण शिव्या देणं, व्हॉट्सअपवरती कॉल करून शिव्या देणं, हे सगळी गोष्टी ह्यांची चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता इतका घाण, हे बलात्कारपेक्षा जास्त घाणेरडा कृत्य आहे. इतका घाण, माझी मेलेली आईला त्यांचे 2 कोटीचे कार्यकर्ते माझी मुलीला, आज माझी अल्पवयीन मुलीला इतक्या घाणेरडा बोलताय, माझी मेलेली आईला बोलताय, इतके घाणेरडे मेसेज माझे व्हॉट्सअप वरती करताय. किती हिंमत आहे हे लोकांची. आज संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला, त्याच्यामध्ये त्यांचा छोटा आका आतमध्ये गेला, तरी पण हे लोकांना काहीही वाटलं नाही. हे लोकांना काहीही एक सुधारणा आली नाही. तरी पण माझी मुलीला, धनंजय मुंडेची मुलगीला, त्यांची बायकोला ह्यांचे कार्यकर्ते असं घाण बोलत आहे. आणि ह्यांच्यावरती पण एसआयटी नेमली पाहिजे, धनंजय मुंडेवरती एसआयटी नेमली पाहिजे. कशाला त्यांची सालीने त्यांच्यावरती विनयभंगचा आरोप केला होता, कशाला त्यांनी माघार घेतली, हे सगळी गोष्टीवरती एसआयटी नेमली पाहिजे. कशाला मुंबई सोडून ती इंदोरमध्ये गेली परत, आणि आजपर्यंत कधीही परत आली नाही. हे सगळी गोष्टीची एसआयटी चौकशी, सीबीआय चौकशी झाली पाहिजे.